नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपल्या पुढे येत आहोत. मित्रांनो, जे काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने म्हणायचे की आमचा पराभव एका नॅरेटिव्हने केला. आणि हे नेमके नॅरेटिव्ह म्हणजे काय याची अनेक उदाहरणं आतापर्यंत आपल्याला अनेक युट्यूबर्स म्हणा किंवा वेगवेगळे राजकीय विश्लेषक म्हणा यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वसामान्य जनतेला तर कळतंय की नॅरेटिव्ह कशा प्रकारे उभा राहतोय, कशा प्रकारे भाजपच्या लोकांविरुद्ध एक षडयंत्र रचून त्यांना बदनाम करण्यासाठी किंवा त्यांच्या सरकारला बदनाम करण्यासाठी कशा प्रकारे वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात हे सर्वसामान्य जनता ओळखतं. परंतु मला विशेष वाटतं की हे भाजपचे जे काही नेते आहेत, कार्यकर्ते आहेत किंवा स्वतः उपमुख्यमंत्री साहेब यांना हे नॅरेटिव्ह ओळखता येतं का नाही याची एक शंका उपस्थित व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आपण बघितलं असं काल 2-3 दिवसापासून ज्या काही महाराष्ट्रामध्ये एक घृणास्पद प्रकार घडला, एका बालिकेवर एक निंदनीय प्रकार असा घृणास्पद एका शिंदे नावाच्या मुलाने प्रकार केला आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्याचा पडसाद आपल्याला उमटलेला दिसून येतो. ही निंदनीय घटना आहे. सगळ्या लोकांनी त्याची निंदा केली, त्याला सजा व्हायला पाहिजे, फाशी द्यायला पाहिजे किंवा वगैरे वगैरे सगळी जनता रस्त्यावर उतरली आणि विरोधी पक्षांनी सुद्धा बंद पुकारला होता. परंतु जे काही आपलं उच्च न्यायालय आहे त्यांनी तो रद्द केला, बेकायदेशीर ठरवला. त्यामुळं बंद काय यशस्वी झाला नाही. पण त्या आडून ज्या प्रकारे राजकारण खेळलं गेलं ना ते सगळ्यात घृणास्पद होतं मित्रांनो. म्हणजे असं दाखवण्याचा प्रयत्न केला की भाजपच्या राज्यांमध्ये ज्या माया बहिणी आहे, आई बहिणी आहे त्या सुरक्षित नाही किंवा त्यांना अनेक प्रकारे त्रास केला जातो, छळला जातो. अशा प्रकारचं एक वातावरण सध्या महाराष्ट्रभर करण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो, मला एक जी घटना झाली त्याच्यावर रस्त्यावर लोक उतरणं ठीक आहे, साहजिक आहे, त्याचा निषेध करणं साहजिकच आहे. परंतु त्या आडून जे काही लाडकी बहीण योजना आहे त्यावर सवाल उठवणं किंवा आत्ताच्या आपण बघितलं असं ना, आज एक सुप्रियाताईंना एका पत्र पण लिहिलंय की त्यामध्ये तुमच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत किंवा इतरच. म्हणजे भाजपचं सरकार येऊन फक्त 7.5 वर्ष झाली असं, मागचे 14 ते 19 आणि आत्ताचे 2.5 वर्ष, समजा 7.5 वर्ष. इथून मागं तर शरद पवार साहेबांचं सरकार होतं ना, काँग्रेस राष्ट्रवादी सरकार. त्या काळात अशा घृणास्पद प्रकार घडला नाही का? म्हणजे त्याचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत की भाजपच्या शासन कालावधीमध्ये हा सगळा प्रकार घडतोय. आणि जे काही नॅरेटिव्ह उभं केलं जात आहे ना, आज लाडकी बहीण योजनेचं ज्या प्रकारे चर्चा होते, सगळ्या माता भगिनी आपल्याला पैसे मिळवण्यासाठी ज्या रांगा लागल्या जातात किंवा बँकांमध्ये फॉर्म भरण्यासाठी गर्दी होते हे आपण बघतायत. काही भगिनींना पैसे पण मिळाले, काही राहिल्या. परंतु याच्या 1500 रुपयामधून काय होणार आहे किंवा 1500 रुपयाऐवजी आमच्या कांद्यांना भाव द्या, आमच्या शेतकऱ्या बंधूंना भाव द्या किंवा महागाई कमी करा, हे जे काही एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला ना तो महत्वाचा आहे. हे गोष्टी होत नाही का? आणि गृहमंत्री स्वतः फडणवीस साहेब आहेत. आता ह्या लोकांविरुद्ध आरोप नाही का? सुप्रियाताई ज्या प्रकारे वक्तव्य करतात, ज्या प्रकारे चिडून बोलतात, साहजिक चिडणं, परंतु त्यांचे जे सिलेक्टिव्ह चिडणं आहे, सिलेक्टिव्ह रडणं आहे ते समजून घ्यायला पाहिजे मित्रांनो. ह्या गोष्टी कुठंतरी ऍड्रेस व्हायला पाहिजे शासनाच्या किंवा भाजपच्या लोकांकडून, पण ते होताना दिसत नाही. आता सुप्रिया सुळ्यांच्या त्याचा युवा अध्यक्षच कसा आहे माहित आहे, चित्राताई वाघ, आणि त्यांचे काय सध्या वातावरण चालू आहे आपण बघतायत, ते पण सोशल मीडियावर येतात. म्हणजे त्यांचा कार्यकर्ता सुप्रियाताईंचा युवा अध्यक्ष त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा, तो एका महिलेला कशा प्रकारे बोलतो. आणि उद्धव ठाकरे साहेब सांगतात की संस्कृती आणि विकृती याच्या संदर्भात हे आंदोलन आहे. आता त्यांना असं म्हणायचं की भाजप विकृत आहे, तुम्ही संस्कृत आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या कालावधीमध्ये 2.5 वर्षामध्ये किती प्रकरण झाले असेल.
त्याचा तपासणी. जास्तची गोष्ट नाही, यशस्वी शिंदे उरणची जी भगिनी आहे तिला कशा प्रकारे निर्गुणपणे तिची हत्या करण्यात आली, आणि त्याचा हत्यारा हा मुस्लिम समाजाचा असल्यामुळे हे सगळे महाविकास आघाडीचे नेते गप्प बसलेले आपण बघितले असेल. एकही शब्द उच्चारताना, कोणी त्याचा निषेध करताना आपण बघितलं नाही. म्हणजे बलात्कार करणाऱ्याची जात बघून तुम्ही आंदोलन करणार आहे का? म्हणजे जो कोणी गुन्हेगार आहे त्याची तुम्ही जात बघणार आहे का? तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, नॅशनल टीव्हीवर एका तो काँग्रेसचा आलोक शर्मा म्हणून तो डायरेक्ट म्हणतो मराठ्यांनी मुंबईमध्ये एका मुलीवर बलात्कार केला, पण तो मुलगा मराठी आहे का याचा पण तो शोध घेतला गेला पाहिजे. आता त्याचा तपास लागताय का? तो एक गुलबर्गाचा म्हणजे कर्नाटकचा आहे, तो दाऊद शेख उरणच्या आपल्या तरुणीची भगिनीची हत्या करणारा नराधम कर्नाटकचा आहे. म्हणजे ज्याची काही उहापोह नाही, काही नाही, त्याची चर्चा नाही, बाकी तुम्ही जे लागन ते बोलायचं, असं कसं चालेल? बरोबर आहे की नाही? काँग्रेसचा प्रवक्ता नॅशनल टीव्हीवर म्हणतो की मराठ्यांनी बलात्कार केला, मराठी मुंबईमध्ये बलात्कार करतात. यावर तुम्ही काही ऍक्शन घेणार आहे की नाही गृहमंत्री साहेब? त्यावर काही आहे का नाही? आणि जी काही संस्कृती म्हणतात, आता उद्धव ठाकरे साहेबांचे जे काही प्रवक्ता आहे सकाळी सकाळी सगळ्यांना ज्ञानामृत पाजणारे, आता बरेच जण त्यांना काय म्हणतात, सकाळचा प्रातर्विधी वगैरे 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 सगळं आपण ऐकतात. त्यांची संस्कृती काय आहे? कंगना राणावतला हरामखोर म्हणणारे, ती स्वप्ना पाटकरे, तिला आईमाईवर शिव्या देणारा आणि त्याच्या गळ्यात हात घालून आपल्या ताई नाचतायत. ही संस्कृती काय आहे? म्हणजे तुम्ही केलं तर सर्व काही चांगलं आणि दुसऱ्याने केलं का तुमची विकृती, असं कसं चालेल? म्हणजे हे काही जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चाललाय ना सध्या, त्याला कुठंतरी एक सर्वसामान्य जनतेने समजून घ्यायला हवा मित्रांनो. ज्या काही घटना सध्या महाराष्ट्रावर, पूर्ण जगभरच म्हणा, कलकत्त्याच्या घटनेवर तुम्ही एक वेगळं स्टँड घेणार, मध्य प्रदेशमध्ये झालेल्या घटनेचं वेगळं स्टँड घेणार, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनेचा तुम्ही वेगळं स्टँड घेणार, असं कसं चालेल? ज्या माता भगिनीवर अत्याचार होतो, तिचा निर्गुण खून होतो, मग ती कोणत्या भारतातलीच भगिनी आहे ना, मग तिच्यावर तुम्ही सारख्या दृष्टीने का बघत नाही? का त्याची जात बघून बघणार? महाराष्ट्रामध्ये भाजप आणि युती शासन आहे, किंवा युपीमध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपचं शासन आहे, म्हणजे तिथं कायदा व्यवस्था काहीच नाही, आणि उत्तर प्रदेशमध्ये ममता बॅनर्जीचं सरकार आहे, तुमच्या महाविकास म्हणजे तुमच्या आघाडीतलं जे काही इंडिया आघाडी त्यांचं सरकार आहे, म्हणून ते एकदम सुंदर का? त्या घटनेवर सुप्रियाताई काय बोलल्या आपण ऐकलं असेल मित्रांनो. का सगळ्यात संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी आहे. आता त्याचं संवेदनशील असतात इतक्या गोष्टी घडल्या असत्या का त्या घटनेमध्ये? काय काय त्याच्या मागून निघते? जे काय आर्जेकर हॉस्पिटल आहे त्याचा डीन सुभाष घोष म्हणून सध्या त्याचं नाव गाजतंय, त्याला तर तुम्ही मोठ्या पोस्टवर पाठवलं बदली करून ममता बॅनर्जीने, तुमच्या लाडक्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी. इथं तर तसं झालं नाही ना. इथं अवघी सगळ्या ठीक आहे, लेट झाला असेल, सगळ्या गोष्टी हे झाल्या असेल, परंतु त्याचा उहापोह कुठेतरी व्हायला पाहिजे का नाही? म्हणजे महाराष्ट्र शासनाची कृती आणि ममता बॅनर्जी शासनाची कृती यात काही तफावत आहे का नाही, याचा उहापोह सध्या व्हायला हवा का नाही? म्हणजे घटना दोन्ही वाईट, परंतु त्यावर प्रतिक्रिया करताना त्यावर तुमचं जे सिलेक्टिव्ह अप्रोच आहे ते सर्वसामान्य जनतेला कळत नाही, अशातली गोष्ट नाही ना. म्हणजे आज काय तुम्ही पावसात भिजला, हे केलं, तमकं केलं, ममता बॅनर्जींच्या राज्यामधली ज्या भगिनींची हत्या झाली त्यासाठी कधी पावसात भिजणार आहे, हा पण प्रश्न आहे. आणि जे काय त्या भगिनीने पत्र लिहिलं ना, सुंदर आहे, व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये, सापडला तर मी टाकतो, बघा मित्रांनो. म्हणजे हे जे सिलेक्टिव्ह अप्रोच सर्वसामान्य जनतेने समजून घ्यायला हवा. आणि जे काही विकृती आणि संस्कृती यातला फरक पण सर्वसामान्य जनतेला कळतो. राजकीय लोकांनी असं काही समजू नये की त्यांनाच सगळ्या गोष्टी कळतात. सर्वसामान्य जनतेला सुद्धा ह्या सर्व गोष्टी कळतात आणि त्याच्यावर रिॲक्ट पण होत असतात. म्हणून सर्वसामान्य जनतेला कोणीही गृहीत धरू नये, युती शासनाने धरू नये, महाविकास आघाडीने धरू नये. फक्त ह्याच्या घटनेमधून असं जाणवतंय मित्रांनो की राजकारण सुद्धा एक विकृत वळणावर चाललेलं आहे. म्हणून सामान्य जनता ह्या
याच्यापासून दूर गेलेले आपण बघतोय. अनेक घटना घडलेल्या आहे महाराष्ट्रामध्ये. जातीपातीचं राजकारण प्रचंड वाढलेलं आहे. समाजात मतभेद निर्माण झालेले आहे. जो काही राजकारणापुरता जातीपातीचं राजकारण होतं ते आज खेडोपाड्यांनी, घरोघरी, शेजारी पाजारी होत आहे. याचा परिपाक काय होणार आहे हा विचार केला का ह्या राजकीय लोकांनी किंवा जे काही पुढं समाजधुरणींनी? याचा उहापोह व्हायला पाहिजे. याची जी काही धग आहे ना ती खालच्या स्तरापर्यंत गेलेली आहे. त्याचा कुठंतरी उहापोह व्हायला पाहिजे. म्हणून म्हटलं की जे काही फडणवीस साहेब किंवा जे काही राज्यकर्ते आहे, उद्या हे राज्य सत्तेवर आले तर काय करणार आहे, म्हणून सामान्य जनतेला सुखाने जीवन जगावं हीच अपेक्षा आहे मित्रांनो. आपल्या मुलीबाळी, आपल्या माता भगिनी सुरक्षित असावं. त्यांना राजकीय लोकांकडून काही अपेक्षा नाही आहे. त्यांनी त्यांचं राजकारण करावं, सरकार चालावं, काही करावं, परंतु सामान्य जनतेला त्यांचं जीवन जगताना अडीअडचणी येऊ नये एवढीच अपेक्षा असते. भलं तुमचं राजकारण चालून द्यावं, पण सामान्य जनतेच्या जीवनात अडचणी निर्माण करू नये हीच अपेक्षा ठेवतो. मित्रांनो, विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.